आणि यानंतर आपण प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। जितेंद्र, विदर्भातला जर एकंदरीत विचार केला तर विदर्भातल्या शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत, इथे नेमकं सामान्य माणसांना काय अपेक्षा आहे अर्थसंकल्पातून? कारण आज अजितदादा पवार आपला या महायुती सरकारमधील पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत आणि सामान्य नागरिक असतील, महिला असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, सगळ्याच वर्गांना काही ना काही अपेक्षा आहेत। महत्त्वाचं म्हणजे जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, मात्र जो हमी भाव आहे तो अजून मिळालेला नाही आणि तो हमी भावासाठी किमान प्रोत्साहन राशी तरी मिळते का किंवा त्याबाबत काही घोषणा होतात का या अर्थसंकल्पात, त्याकडे शेतकरी वर्ग जो आहे तो टक लावून बसलेला आहे। त्याचबरोबर पश्चिम विदर्भाचा जर विचार केला, पूर्व विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, धानाला भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जो आहे तो अडचणीत सापडल्याचं दिसून येते। जर विदर्भाचा विकासाचा विचार केला तर विदर्भाचा विकास अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पाहिजे तसा झालेला नाही आहे किंवा तो होताना दिसत नाही। केवळ नागपूर सेंट्रिकच विकास होतानाचा आरोप जो आहे तो अनेकदा सरकारवर होतोय, कारण नागपुरात मोठमोठे प्रकल्प येत आहेत, रस्ते निर्माण होत आहेत, पुलं निर्माण होत आहेत, अनेक सरकारी संस्थांच्या नव्या इमारती येत आहेत। त्यासाठी आता कुठे पुन्हा एखादा निधी देता येतील का, या अर्थसंकल्पात दादा काही जाहीर करतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। महिलांसाठी जर तोच लाडकी बहिणीचा विषय आहे, लाडकी बहिणीचे हप्ते जो निधी आहे त्यात वाढ करतात किंवा तोच जो आहे तीच रक्कम मिळणार, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। मिहानचा जर विचार केला, नागपूरसाठीच नाही तर केवळ पूर्ण विदर्भासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे एक दशकाहून अधिक काळ उलटलेला आहे, मात्र पाहिजे तसे उद्योगधंदे इथे येत नाही आहे। उद्योगधंद्यासाठी काही वेगळं प्लॅन्स या अर्थसंकल्पामध्ये दादा जाहीर करतील का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी उद्योग जगताचे जे लक्ष आहे ते या अर्थसंकल्पाकडे असेल। जसं तुम्ही मगाशी म्हटलं की अनेक लोकप्रिय योजना आणलेल्या आहेत आणि भार जो आहे तो ज्या चालू योजना होता त्याच्यावर पडलेला आहे। अनेक योजना बंद करण्यात आल्याच्या देखील मध्ये चर्चा झालेल्या होत्या। त्यामुळे करवाढी संदर्भात कुठला निर्णय येतो का, कारण मद्यावरचा कर लागेल का किंवा महसूल वाढीचं जे लक्ष्य आहे ते देखील आता सरकार पुढे मोठं लक्ष आहे। त्यामुळे काही योजना असतील किंवा घरगुती साहित्य असेल, आणि त्याच्यामुळे आता विदर्भाच्या दृष्टीने कुठली विशेष घोषणा अर्थसंकल्पात होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।